सगळ्यांचे नेहमीप्रमाणे मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपली फार हळूहळू जॉईन होतात, पण आपण वेळेत सुरू करूयात प्राच्यताई. म्हणजे हो, पुढच्या हो. वेळेस नक्की वेळेत सगळेजण हजर होतील. हो, हो. आता वेगळी तुमची ओळख कोणाला करून देण्याची गरज नाही. सगळ्यांना तुम्ही चांगल्या ओळखीच्या झाल्या आहात समर्थांच्या चरित्रामुळे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हो, तुम्ही स्टार्ट करा. हो. आपण आता जे काय आतापर्यंत आपण ऐकलं ही सगळी समर्थांचीच सेवा आहे, समर्थ संप्रदायाचं कार्यच आहे. आपण आतापर्यंत रामदासी संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, समर्थ संप्रदाय हे इथपर्यंत आपण सगळं बघितलं. आता आपल्याला प्रत्यक्ष हे मठ कसे निर्माण झाले, मठ निर्मिती समर्थांनी कशी केली हे आपण बघणार आहोत. आणि आपण काही त्यांचे महंत मठाधिपती आपण हे पण आता बघणार आहोत. त्यांचं चरित्र, त्यांचं कार्य याची सगळी माहिती आपण घेणार आहोत. समर्थांनी हे मठ निर्मितीचं तसं पाहायला गेलं तर कार्य, त्याचं नियोजन हे त्यांच्या तीर्थाटनाच्या काळातच केलं होतं. तेव्हा देशाची सगळी परिस्थिती निरखताना आपल्या कार्याचं सगळं नियोजन आयोजन कसं कसं करायचं आहे हे त्यांचं आपोआप ठरतच जात होतं. ही देशस्थिती जी तेव्हाची जी होती ती अतिशय हृदयद्रावक भयानक अशी होती आणि आपला धर्म बुडत चालला होता आणि आपल्याकडे राज्य नव्हतं, राजा नव्हता. त्यामुळे समर्थांनी ठरवलं की नाही आता आपल्याला ह्याच्यावर आता काम केलंच पाहिजे आणि प्रत्यक्ष त्यांच्या कार्याला सुरुवात पण झाली. आता तसं पाहायला गेलं तर अनेक प्रांतात वास्तव्याला असतानाच म्हणजे जेव्हा समर्थ तीर्थाटनाला गेले तेव्हाच त्यांनी मारुतीरायांचं मंदिर तिथं स्थापन करायचे, तिथं काही शिष्य निर्मिती करायचे आणि त्या शिष्याला त्या मंदिराचा म्हणजेच त्या मठाचा कारभार करायला सांगते. अर्थात सांगायचे म्हणजे त्याचं काही तेव्हा खूप स्वरूप कार्य मोठं नव्हतं, पण त्यांच्या नियोजनाचा एक भाग होता तो. आणि मग संप्रदाय आणि मठ हे एकाच वेळी घडत गेले आणि विस्तारत गेले. तर कसे, तर सगळ्या मठांना संप्रदायाची बैठक होती आणि या संप्रदायाला मठाची बैठक होती आणि मग असं त्यांचं सगळं दोन्हीचं कार्य एका वेळीच सुरू झालं आणि मग ते विस्ताराच्या समर्थांनी लोकशिक्षकाची भूमिका स्वीकारली होती आणि एक शिक्षक कसं प्रबोधन करतो, कशी शिकवण देतो, अनेक विषयांची जाण करून देतो, तसंच समर्थांनी केलं होतं. आणि त्यांचं हे जे सामाजिक कार्य आहे हे मग मठांद्वारे, आपल्या संप्रदायाच्या कार्याद्वारे आणि मठांद्वारे, त्या मठाधिपतींद्वारे ते सगळं पार पाडत होते. म्हणजेच काय केलं तर मठांनी सर्व समाज घटक एकत्र केले. जी धार्मिक स्थिती होती, राजकीय स्थिती होती, सामाजिक स्थिती होती, हे सगळ्यातनं मार्ग काढत, सगळ्यांना मार्गदर्शन करत करत, प्रबोधन करत करत हे कार्य मठांचं तिथं मारुतीरायांची स्थापना करत, तिथं मंदिर तयार होत आणि एक त्यांचा शिष्य ते त्याच्या हातात ते सगळं ते कारभार देत आणि मग समर्थ तिथून पुढं जायचे किंवा समर्थ तिथून निघायचे. ते काय एके ठिकाणी वास्तव्यास नसतं. मग तेव्हा हे शिष्य त्यांचे, हे मठाधिपती, हे महंत त्यांचे कार्य करायचे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यायची की महंत आणि शिष्य काय फरक आहे. तर सगळे महंत हे शिष्यच होते किंवा आणि पण सगळे शिष्य पुढे शिष्य निर्माण करण्याची आणि पुढे मठ निर्माण करण्याची परवानगी असेल म्हणून त्यांना महंत म्हणतात. म्हणजे हा मूळ फरक आहे शिष्य आणि मठाधिपती मधला. तर ह्या मग मठांनी कार्य करायला सुरुवात केली. मग जे काय सगळं अ, अ, कार्य जे चालायचं तर ते हे कसं चालायचं आणि त्यांनी नक्की काय साधलं, तर त्यांनी काय साधलं तर लोक स्वराज्याभिमुख झाले. म्हणजे आपल्याला आता स्वराज्य स्थापना आपल्याकडे झाली पाहिजे आणि आता त्या दृष्टीने ते विचार करायला लागले.
लोकांना स्वतःचं अस्तित्व जाणवायला लागलं. इतके दिवस ते सगळ्या पातशाह्यांच्या अंमलाखाली ते राहत होते. त्याच्यामुळे स्वत्व आणि स्वतःचं अस्तित्वच ते विसरून गेले होते. पण मग त्यांना त्या मठांनी जसं कार्य सुरू केलं, प्रत्येक गावात, प्रत्येक वेगवेगळ्या प्रांतात जसे मठ निर्माण व्हायला लागले, मठाधिपतींनी कार्य सुरू केलं, मग त्यांना त्यांचं अस्तित्व जाणवायला लागलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्यात त्यांचा स्वाभिमानच ते हरवून बसले होते. तो स्वाभिमान त्यांचा परत जागृत व्हायला लागला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे राज्य हे आपलं आहे. आता ते परकीयांच्या हातात आहे तर ते आपल्याला मिळालं पाहिजे. हे आपलं आहे आणि हा देश आपला आहे. हे जे सगळ्या ज्या भावना, या जाणीवा ज्या सगळ्या हरवत चाललेल्या होत्या, त्या सगळ्या पुन्हा त्यांच्यात परत आल्या. आणि परकीय सत्तेला झुगारण्यासाठी आपण तयार व्हावं, आपल्यात बळ यावं, आपली मनगट तयार व्हावीत, अशी त्यांची इच्छा आता व्हायला लागली. आणि त्याप्रमाणे ते पण आता तयार होण्याच्या दृष्टीने चालायला लागले. आणि काय झालं की मग समाजात इतर भांडण तंटे जे काय व्हायचे, तुझं माझं जे काय व्हायचं, ते हळूहळू कमी व्हायला लागलं. त्यांच्यात एकोपा व्हायला लागला. आणि मग ते सगळे समाज एकटवायला लागला आणि संघटित शक्ती निर्माण व्हायला लागली, की जी अतिशय महत्वाची होती. संघटनच महत्वाचं. कुणी एकटा हे सगळं कार्य करू शकणार नव्हता. त्याच्यामुळे संघटना झाली, संघटन झालं, तर हे सगळं सामाजिक कार्य स्वराज्याप्रती जे आहे, जे होतं, ते नक्कीच चांगलं होणार होतं. आणि काय होत त्याच्यामुळे मग ते अनेक दैव देवता मानत होते. आणि मग काय झालं की अंधश्रद्धा अंध व्हायला लागली आणि अंधश्रद्धेचा प्रभाव या सगळ्या लोकांवर पडत होता. त्याच्यातून बाहेर काढणं त्यांना अगदी गरजेचं होतं. मग हे मठाधिपती काय करत की उपासना, बलोपासना, आदर्श ठेवायचे त्यांच्या श्रीराम चंद्रांचा, तुळजाभवानीचा, हनुमंतांचा त्यांच्या पुढे ठेवायचे. मग त्यांना खरं दैवत काय, खरी उपासना कशी करायला पाहिजे, भक्ती कशी करायला पाहिजे, हे त्या समाजाला हळूहळू समजायला लागलं. आणि अंधश्रद्धेतून तो समाज काय व्हायचं, नियमित उपासना व्हायची, जपताप व्हायचे, नंतर बलोपासना व्हायची, म्हणजे तिथं नियमितपणे व्यायाम घेतला जायचा. त्याच्यामुळे आपोआप सगळे लहान मुलांना, तरुण मुलांना, मोठ्या माणसांना त्याची गोडी लागली. आणि अशा रीतीनं त्यांच्या मनगटातलं बळ वाढायला लागलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे समाज निर्भय व्हायला लागला. जो प्रत्येक गोष्टीला सारखा घाबरत होता, त्यांच्यातला जो आत्मविश्वास त्यांना नव्हता, त्यांनी जो गमावला होता, तो आत्मविश्वास पुन्हा यायला लागला. आणि काय झालं, समाज हा सन्मार्गी लागल्या कारणाने आपल्या हिंदू धर्माचा अभिमान त्यांच्यात जागृत झाला. हे असं सगळ्या मठांनी कार्य केलं. म्हणजेच काय झालं तर हे जे सगळे मठ आहेत, ही समाज प्रबोधनाची मुख्य केंद्र बनली. आधी समर्थ चाफळमधनं काम करत होते, अजून कुठल्या ठिकाणून काम करत होते, पण मसूर म्हणणं काम करत होते. पण मग आता काय झालं की आता सगळे विस्तारले गेले. त्याच्यामुळे ह्याचं कार्य सगळं विस्तारलं गेलं आणि ते व्यवस्थित मार्गाने ते कार्य पार पडू लागलं. आणि मठात करणारे हे जे प्रचारक होते, हे अतिशय खंदे असे सामाजिक कार्यकर्ते झाले. आणि हे सगळं मग आता प्रत्यक्षात समाजात उतरून हे सगळेजण काम करायला लागले. अशा समर्थांनी अनेक म्हणजे पाहायला गेलं तर जवळजवळ 1100 मठांची नोंद मिळते. 1100 मठांची माहिती मिळते की समर्थांनी पूर्ण भारतात काही त्यांच्या तीर्थाटनाच्या काळात केले. आणि मग जेव्हा त्यांचं प्रत्यक्ष महाराष्ट्रात येऊन त्यांचं जे कार्य सुरू झालं, मग तेव्हा मग पुणे म्हणजे काय मुख्य यांची छत्रपती शिवाजी राजांची जी कर्मभूमी होणार होती, जे राज्य होणार होतं, त्या आजूबाजूचा प्रदेश, मग पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, हा सगळा मेन मुख्य
त्यांचा प्रांत होता की जिथे हे सगळं कार्य व्हायला पाहिजे आणि जिथं हे सगळी अ, कार्याचा विस्तार व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांचं कार्य सुरू झालं. आता आपण हे सगळं समर्थांचं चरित्र बघितलं, समर्थांचं काम बघितलं, समर्थ कसे काम करत होते, समर्थांचा संप्रदाय बघितला, त्यांच्या कार्याची पद्धत बघितली आपण. आता प्रत्यक्षात आपण त्यांचे काही मठाधिपती बघूयात. मठाधिपती हे जे त्यांचे उत्तम उत्तम जे शिष्य होते, ज्यांना त्यांनी मठाधिपती केलं, ते महंत झाले. पुढे त्यांनी खूप मोठं कार्य केलं. ते स्वतः असताना तर केलं, त्यांची शिष्य परंपरा त्यांनी वाढवली आणि त्यांचे पुढे उत्कृष्ट कार्य केलंय की शिवाजी महाराजांनंतर, संभाजी महाराजांनंतर, राजाराम महाराजांपर्यंत या संप्रदायांनी खूप उत्तम काम केलेलं आहे. आणि जी स्वराज्य निर्मिती झाली, शिवाजी राजे छत्रपती झाले आणि पुढचं कसा काळ गेला, आपल्याकडे सोन्याचे दिवस आले, रामराज्य आलं, हे आपण सगळ्यांनी बघितलंच. आता आपण सगळ्यात समर्थांचे पहिले मठाधिपती म्हणजे उद्धव स्वामी, समर्थांच्याच लहान वयात त्यांना मिळालेला हा शिष्य आणि अगदी 1-2 वर्षाचा असतानाच हा त्यांचा शिष्य झाला. तो कोण हा? तर उद्धव. समर्थ म्हणजे उद्धव स्वामी. पुढे ते उद्धव स्वामी झाले मठाधिपती झाल्यावर. अतिशय लहान वयात झालेले पहिले शिष्य समर्थांचे म्हणजे उद्धव स्वामी. समर्थ जेव्हा तीर्थाटनाच्या काळाच्या आधी पहिला जो त्यांचा पुरस्चरणाचा काळ होता, म्हणजे जेव्हा ते जांब होऊन आले निघून नाशिक आणि टाकळीला ते पुरस्चरणाला बसले, ते गोदावरी आणि नंदिनी या 2 नद्यांच्या संगमावर ते जे टाकळी आहे, तिथं त्यांनी ते तपश्चर्येचं स्थळ निवडलं आणि त्यांची तपश्चर्या, त्यांचं पुरस्चरण तिथे चालू होतं. काही काळ लोटला आणि एकदा काय एक विलक्षण घटना घडली. काय घटना घडली? तर त्या टाकळीच्या जवळच एक दशकपंचक नावाचं एक खेडगाव होतं. त्या दशकपंचक गावात गिरीधर कुलकर्णी नावाचा एक तरुण होता. त्याची पत्नी आजाराने किंवा काहीशा छोट्याशा कारणाने हा गिरीधर मृत्यू पावला. गिरीधर मृत्यू पावल्यावर सगळीकडे फार वातावरण दुःखाचं झालं. लहान लहान खेडी असल्याने सगळ्यांच्या ओळखीपाळखी असायच्या, सगळ्यांचे एकमेकांशी संबंध असायचे आणि त्या गोदावरी नंदिनीच्या संगमावर तिकडे स्मशानभूमी होती आणि गिरीधरची प्रेतयात्रा तिथून चालली होती. आणि अन्नपूर्णा त्याची जी पत्नी होती ती सती जाणार होती. त्या काळात बऱ्याच स्त्रिया आपल्या पतीच्या निधनानंतर सती जात होत्या, तशी ही पण अन्नपूर्णा चाललेली होती. पूर्ण सौभाग्य अलंकार सगळे घातलेली आणि अतिशय सुंदर अशी दिसणारी ही अन्नपूर्णा त्या प्रेतयात्रेमागून जात होती. प्रेतयात्रा पुढे गेली आणि ही मागून जात असताना तिला कडेला समर्थ दिसले. समर्थ ध्यानावस्थेत होते. ती म्हणली, हे स्वामी तपश्चर्या करतायत, साधू दिसतायत, तर आता आपल्याला सती जायचंच आहे, तर यांना आपण नमस्कार करून जावा, असं तिच्या मनात आलं. आणि तिने पुढे येऊन समर्थांना नमस्कार केला. समर्थांना तिने नमस्कार केला आणि तिच्या हातातल्या कंकणांचा आवाज झाला आणि समर्थ ध्यानावस्थेत होते. त्यांनी फक्त त्या बांगड्यांचा आवाज ऐकला, आपल्याला कोणीतरी नमस्कार करते एवढंच त्यांच्या लक्षात आलं, कोणी स्त्री नमस्कार करते. तेवढ्यात त्यांनी लगेच आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आता बघा कसा विलक्षण प्रसंग आहे. ही चालली आहे सती, तिचा पती तर मृत्यू पावलाय आणि समर्थ तिला म्हणतायत अष्टपुत्र सौभाग्यवती भव. समर्थांचे डोळे मिटलेलेच होते. तिने नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद ऐकला, त्यांचे ते शब्द ऐकले आणि ती चमकली आणि ती पटकन म्हणाली, स्वामी, हा आशीर्वाद तुम्ही मला जो दिलेला आहे, हा पुढच्या जन्मासाठी आहे का?
समर्थांनी ते वाक्य ऐकलं. आता चमकून जाण्याची वेळ समर्थांची होती. समर्थ चमकले आणि समर्थांनी आपले डोळे उघडले. आपले डोळे उघडले आणि तर बघतात काय, आणि तो त्यांनी प्रसंग जाणला. की पुढे प्रेतयात्रा गेली आहे समोरच्या स्मशानभूमीत, आणि ही स्त्री सती म्हणून जायला सिद्ध झालेली आहे आणि ती पुढे जाते, आणि जाताना तिने आपल्याला नमस्कार केला आहे. अशी विलक्षण घटना घडली. पण समर्थांना एक पक्क माहित होतं, मी ध्यानावस्थेत असताना माझ्या तोंडून जे शब्द पडले ते प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रांचे शब्द आहेत, आणि ते शब्द वाया जाणार नाहीत. आणि समर्थांनी तो प्रसंग जाणला, आणि समर्थ त्या सगळ्या बरोबर त्या प्रेतापाशी आले. त्यांनी त्या गिरीधराचा चेहरा बघितला, आणि त्यांना इतका तो प्रसन्न दिसला, इतका तो प्रसन्न मृत्यू झाला आहे. समर्थांना जरा आश्चर्य वाटलं, आणि समर्थांना कुठेतरी एखादा टक्का असं जाणवलं की खरंच याचा मृत्यू झाला असेल का. समर्थाने निरखून बघितलं त्याला, आणि त्याच्यात प्रसन्नता बघून समर्थांनी काय केलं, आपल्या जवळचं तीर्थ घेतलं आणि त्या गिरीधरावर शिंपडलं. ते तीर्थाचा असर झाला, आणि काय आश्चर्य हो, त्या गिरीधर मध्ये चेतना यायला लागली. हळूहळू त्याच्या शरीराची हालचाल व्हायला लागली, आणि त्यांनी आपले नेत्र उघडले. बघा, काय समर्थांचा विश्वास रामरायाप्रती, आणि स्वतःबद्दलचाही आत्मविश्वास, की मी काही चुकीचा आशीर्वाद देणार नाही, माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द बाहेर पडणारच नाहीत. त्यांनी बघितलं, सगळेजण आश्चर्यचकित झाले की हे काय झालं म्हणून. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही, हे समर्थ म्हणजे कोणीतरी फार महान व्यक्ती आहे, एक महान तपस्वी आहे. आणि तोपर्यंत समर्थांना इतर लोक थोडी थोडी ओळखायला लागली. पण हा प्रसंग घडला, आणि समर्थांबद्दल जे काही लोकांच्या मनात काही पण होता, किंतु होता, तो सगळा मिटला, आणि समर्थांना मोठा अधिकार प्राप्त झाला. त्या गिरीधर तिथून उठला, आणि त्यांनी आणि त्याची पत्नी अन्नपूर्णा ह्या दाम्पत्यांनी समर्थांना दंडवत घातला. अतिशय आनंद झाला सगळ्यांना. ते दोघं तर विलक्षण आनंदले, आणि काय झालं हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत समर्थांची त्यांना किमया कळली. आणि समर्थ रामराय भक्त आहेत, आणि रामरायांनीच हे सगळं घडवलं ह्याचा विश्वास क्षणार्धात गिरधरचा बसला, आणि नमस्कार केला त्यांना. आणि समर्थ आशीर्वाद देत म्हणले, परत एकदा आशीर्वाद दिला. म्हणतात, माझे शब्द वाया जाणार नाही, प्रत्यक्ष रामराया बोललाय आहेत, तुम्हाला 8 पुत्र काय, तुम्हाला 10 पुत्र होतील, आणि तिथून पुढे तुमचं आडनाव दशपुत्रे असं होईल. आणि हे दोघं विलक्षण आनंदले. त्यांना अपत्य नव्हतंच त्यांना तोपर्यंत झालेलं. आणि दोघेही समर्थांना म्हणतात की आमचा पहिला पुत्र आम्ही तुम्हाला स्वामी अर्पण करू म्हणून. आता तसं पाहायला गेलं तर समर्थ ते थोडेच त्या मुलाला सांभाळणार आहेत, पण समर्थांची दूरदृष्टी, समर्थांच्या योजना काय होत्या हो. त्या राज्यासाठी ते काही करत होते. ते काही करत होते म्हणजे त्यांना काय करायचं आहे हे त्यांचं पक्क असलं तरी त्यांना आता काय करायचं आहे हे त्यांना समजलं. आणि त्यांच्या चाणाक्ष आणि त्यांच्या दूरदृष्टीचा जो दृष्टिकोन होता, त्यांनी ओळखलं की एवढ्या सत्शील, सुविचारी अशा सज्जन दाम्पत्याच्या पोटी येणार अपत्य हे तसंच असणार. आणि हे तर जे काही अपत्य होईल ते मला द्यायला निघालेत. आणि समर्थांच्या पुढच्या कार्याच्या नियोजनाची ही पहिली पायरी. आणि समर्थांनी जाणलं पुढं की काय होणार आहे ते. ते दोघांनी आशीर्वाद घेतला आणि तिथून गेले. एकीकडे समर्थांचं तपोसाधना सगळी चालूच होती. यथावकाश अन्नपूर्णाबाईंना दिवस राहिले, आणि त्या प्रसूत होऊन त्यांना
मुलगा झाला. मुलगा झाल्यावर काही एक महिन्याभरातच ते दाम्पत्य त्या बाळाला घेऊन आले समर्थांकडे आणि म्हटले की स्वामी, आम्ही तुम्हाला म्हणलो होतं ना की आमचा पहिला पुत्र, जे पहिलं अपत्य काय होईल ते तुम्हाला अर्पण करणार, तसं आणलं आहे त्याला. तर समर्थ म्हणतात, अन्नपूर्णा, अगं आता त्याला आईची गरज आहे. हा एक तर खूप तान्हा आहे तो. तू एक काम कर, तू त्याला परत घेऊन जा. त्याला जेवढी आईची गरज आहे तेवढा काळ तू त्याला जवळ ठेव आणि मग तू त्याला माझ्याकडे घेऊन ये. ते दोघं परत घेऊन गेले त्याला. हा, त्याचं नाव त्यांनी ठेवलं उद्धव. आणि हा उद्धव थोडासा मोठा झाला. थोडासा मोठा झाल्यावर त्यांनी समर्थांकडे परत आणलं आणि मग समर्थांनी त्याला सांभाळायला सुरुवात केली. आणि समर्थांनी म्हणजे काय की आपण म्हंटल होतो, त्यांनी म्हंटल होतं की एक पुत्र तुम्हाला देऊ, तर असं नाही. त्यांच्या मनात, त्यांच्या मेंदूत, त्यांच्या डोक्यात एक आराखडाच होता प्रत्येक गोष्टीचा. प्रत्येक गोष्टीला, त्यांच्या कामाला, त्यांच्या कार्याला एक सामाजिक दृष्टिकोनच असायचा. आणि त्यांच्या अंतर्मनाने जाणलं, त्यांच्या अनुभवाने जाणलं, त्यांच्या पुढच्या आयोजन जे काय होतं, त्यांनी ठरवलं की हा माझा शिष्य होणार म्हणून. उद्धव थोडा थोडा मोठा व्हायला लागला. समर्थ त्याचा सांभाळ अतिशय उत्तम रीतीने करू लागले. आणि सांभाळ म्हणजे एक लहान मुलाचा सांभाळ करणं ते तर आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा आपल्या पुढच्या कार्यात हा शिष्य आपल्या हाताशी आला पाहिजे, अशा दृष्टीने त्यांनी त्या याच्यावर संस्कार सुरू केले. आता त्यांनी ते सगळे संस्कार इतके छानपणे अंगीकारायला सुरुवात केली. मुळात सुशील, सज्जन, सुविचारी, चांगल्या आचार विचारांच्या आई वडिलांचाच तो पुत्र. त्याच्यामुळे त्यांनी ते संस्कार लवकर अंगीकारायला सुरुवात केली. आणि मग समर्थांनी मी त्याला स्वतः लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. लहानपणापासूनच एखादी गोष्टीची मनन कसं करायला पाहिजे, चिंतन कसं करायला पाहिजे, हे शिकवलं. थोडा मोठा झाल्यावर मग त्याला विवेक, वैराग्य ह्याचं पुढं थोडं महत्व त्याला समजायला लागलं. आणि उपासना नित्यनियमित करायला लागला की नाम जप असू देत, काय असू देत, ते नियमित करायला लागल्याने त्याला ते आपोआप त्याला पण रामनामाची गोडी लागायला लागली. आणि हा उद्धव थोडा थोडा मोठा व्हायला लागला. आणि तो पण समर्थांबरोबर पुरस्चरण कसं आहे ते बघू लागला. थोडा मोठा झाल्यावर तो भिक्षा मागायला लागला. तो त्यांच्या बरोबर असं हात धरून त्यांचा तो भिक्षा पण मागायला जायला लागला. आणि भिक्षेचं महत्व त्यांनी तर कसं पटवून दिलं. एकदा काय झालं, रोजच आता ते भिक्षा मागायचे. समर्थ रोज भिक्षा मागायचे, फक्त 5 घरी भिक्षा मागायची, हे त्यांचं पहिल्यापासून ते शेवटपर्यंत व्रत होतं. हा छोटा उद्धव एक दिवस त्याने विचारलं, स्वामी, आपण रोज रोज कशाला द्यायला जातो, त्याच्यापेक्षा आपण काय करू, आठवड्यातनं एकदाच काय ती कोरडी भिक्षा आणून घेऊयात आणि मग आपण त्याचा स्वयंपाक बनवत जाऊयात. आणि मग समर्थांनी सांगितलं की असं नाही. मग त्याच्या त्याच्या भाषेत, त्याच्या वयाप्रमाणे समर्थांनी त्याला भिक्षेचं महत्व पटवून दिलं. आणि मग हा एक उत्तम शिष्य, निस्पृह महंत होणार होता. आणि त्याचप्रमाणे तो संस्कारी व्हायला लागला. आणि समर्थांनी मग हळूहळू त्याला, आपल्याला आता इथून पुढे तीर्थटनाला जायचं आहे, आपण 12 वर्ष म्हणजे काही काळ आपण आता इथे नसणार आहोत, मग त्याला काय करायचं, कसं काम करायचं, कशी उपासना करायची, तू रोज काय केलं पाहिजे, नित्य कर्म तुझी कशी पाहिजेत, हे सगळं त्याला हळूहळू समजायला समजवायला सुरुवात केली. हे सगळं झालं. तो छान आता मार्गी लागत होता. त्याची मुंज पण समर्थांच्या समोरच झाली बर का. समर्थांच्या सानिध्यात त्याची टाकळीला मुंज पार पडली. म्हणजे तो साधारणतः आता 7 वर्षाचा झालेला होता. समर्थांचं पुरश्चरण संपायला आलं होतं आणि समर्थांचा तीर्थाटनाला जायचा काळ, त्यांची तीर्थाटनाला जायची वेळ, सगळ्या देश स्थिती बघण्यासाठी देशभ्रमण करायला निघायची आता हळूहळू वेळ होत होती.
आणि समर्थ आता जे उद्धव म्हणजे काय करायची, आणि उद्धव पाहायला गेलं तर जेवढा समंजस होता, जेवढा त्याला समजत होतं, पाहायला गेलं तर त्याचं वय पण तसंच लहान होतं. मग तो म्हणायचा स्वामी असा समर्थ त्याला हळूहळू त्याच्या मनाची तयारी करून घेत होते की मला आता जायचंय म्हणून. काही काळ मी जाणार नाही. ह्याला काही 12 वर्ष वगैरे जाणारे सांगितलं नाही, कारण तोपर्यंत त्याला 12 वर्ष म्हणजे किती हे पण नीट समजत नसेल. समर्थ म्हणतात की आता मला जायचं आहे, तर आता तू हे सगळं नीट कार्य पार पाड बरं का, मी तुला जे सगळं समजून दिलंय ते. मग उद्धव म्हणतो की मग मला जे काय बोलायचंय ते मी कोणाला बोलू. तो सगळं समर्थांशीच बोलत असायचे सगळ्या गोष्टी. मग मी काय करू. आता समर्थांनी ठरवलं की याने फार एक छान प्रश्न विचारलेला आहे, याच्या मनात चांगले चांगले प्रश्न येत आहेत. आता आपल्याला खरी सुरुवात करायची मठ निर्मितीला. समर्थांनी काय केलं, गोमया गोमया मारुती म्हणजे ते शेण माती अशापासून एक त्यांनी मारुतीची प्रतिमा तयार केली आणि विधियुक्त त्या मारुतीची प्रतिष्ठापना टाकळीमध्ये झाली. आणि आता आपण बघितलं तर आता एवढं सुंदर मंदिर झालेलं आहे, अतिशय आजूबाजूचा परिसर रम्य आहे. तर तेव्हा तर तो किती सुंदर असेल परिसर. आणि त्यांनी त्या मारुतीची प्रतिष्ठापना केली. मारुतीची प्रतिष्ठापना केली आणि समर्थांची जशी निघायची वेळ आली तसं समर्थांनी स्वतःच्या हाताने त्याला वस्त्र दिलं, त्याला मेखळा दिले आणि पादुका दिल्या त्याला आणि उपदेश केला की आता तुला इथून पुढं मी परत येईपर्यंत काय काय करायचं आहे ते. आता बघा, म्हणजे मारुतीची प्रतिष्ठापना झाली म्हणजे त्या ठिकाणी तो मठच झाला. समर्थांचा हा सगळ्यात पहिला मठ टाकळीचा. आणि त्याचे मठाधिपती उद्धव स्वामी म्हणजे हा उद्धव. समर्थांच्या कार्यात सगळ्यात पहिलं पाऊल, सगळ्यात पहिला मठ आणि हा सगळ्यात पहिला महंत. आणि समर्थांनी त्याला सगळं कार्य समजावून सांगितलं, मी येईपर्यंत हे सगळं कर बर का. त्याच्या भाषेत सांगितलं. काही गोष्टी त्याला समजत होत्याच, उपजत होत्याच. मुळात अतिशय हा उद्धव बुद्धिमान होता, विलक्षण बुद्धिमत्ता होती त्याची. हे पुढे त्याचं कार्य होऊन आपल्याला समजेल. आणि आता समर्थांची निघायची वेळ आली. समर्थ पंचवटीला जाऊन रामरायाचं दर्शन घेऊन आले. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात होती की आपण ह्या उद्धवाच्या समोर न जायचं, त्याला निघताना सांगायचं की मी आता निघतो, मी येतो म्हणून. हे फार त्यांना अवघड वाटत होतं. म्हणजे त्यांनाही अवघड वाटत होतं आणि उद्धवाला सुद्धा किती. काय केलं, पहाटे पहाटेच निघायचं. हा उद्धव उठण्याच्या आधीच आपण इथून निघायचं असं त्याने ठरवलं. आदल्या दिवशी रामरायाचं दर्शन घेऊन आले. रात्र थोडी सरते ना सरतेच समर्थ निघाले. समर्थांनी उद्धवाला जाताना सांगितलं, उद्धवा मी येतो बर का. आणि उद्धव खूप अर्धवट झोपेत होता, तसा लहानच होता. आणि पटकन म्हणला, हो हो जा जा, लवकर ये बर का स्वामी तुम्ही. असं त्याच्या वयाच्या वयात जसं काय हे आवाज असेल, त्याचे काही शब्द असेल, त्याप्रमाणे तो बोलला, लवकर ये बर का स्वामी. समर्थ म्हटले, हो लवकर येतो. आणि समर्थ तिथून तीर्थाटनाला निघाले. आता हा उद्धव मोठा होत होता. आता पूर्ण 12 वर्षाचा काळ त्याला समर्थांशिवाय राहायचं होतं. आता तो जरी लहान असला काय झाला तरी तरी साधारणतः 2 वर्षाचा तो तो समर्थ निघेपर्यंतचा हा काळ बराच होता. समर्थांनी पूर्ण त्याच्या मनाची तयारी करून घेतली होती. त्यामुळे काय झालं, गुरुनिष्ठा, त्याची समज आणि त्याची शिकवण सगळी चांगली झाली होती. आणि तो भक्ती करायला लागला, उपासना करायला लागला आणि व्यायाम तर तो करतच होता.
आणि तो सुद्धा समर्थांसारखाच पहाटे उठून पुरस्चरण करायला लागला आणि त्याचा पण पुरस्चरणाचा काळ सुरू झाला. गावातल्या लोकांशी तो खूप छान वागत असायचा. मुळात संस्कारी मुलगा, कोणाशी भांडण नाही, कोणाशी तंटा नाही. आणि एक डोक्यात पक्क की आपल्याला स्वामी काय काय सांगून गेलेत त्याचं आपल्याला पालन करायचं, गुरूंच्या आज्ञेचं पालन हे झालंच पाहिजे, हे त्याच्या डोक्यात अतिशय पक्क होतं. पुढे काय झालं की थोडा काही काळ सरला आणि समर्थांनी, म्हणजे उद्धव कसा राहत असेल, काय करत असेल, ही चिंता म्हणण्यापेक्षा ते विचार करत असत की काय असेल. तर एकदा काय झालं, एका शिष्याकरवी, म्हणजे तो शिष्य समर्थ त्या ठिकाणी विद्या प्रांतात होते, तीर्थाटनाच्या, तिथून तो महाराष्ट्रात येत होता. तेव्हा त्याला एक पत्र समर्थाने लिहून दिलं आणि सांगितलं की हे टाकळीला, उद्धवाला हे पत्र द्यायचं आहे. हे जे पत्र आहे ह्याला टाकळीचे आज्ञापत्र म्हणतात. समर्थांनी पहिल्यांदा आज्ञापत्र त्यांनी लिहिलं. कुणाला लिहिलं तर ह्या आपल्या पहिल्या वहिल्या शिष्याला, पहिल्या वहिल्या मठाधिपती महंताला लिहिलेलं. कारण तेव्हा त्याला जरी समर्थ उपदेश करून गेले असेल, कसं वागायचं, राहायचं, काम काय करायचं हे जरी बोलून गेलं असले, तरी एक त्याचा आढावा असू देत किंवा त्याला अजून एक पुन्हा परत एक दिलासा द्यायला, त्याला एक आधार द्यायला म्हणून समर्थांनी हे पत्र लिहिलं. तर आता ह्या पत्रात काय लिहिलं होतं, तर मग त्यांनी परत एकदा सगळ्या कामाचा आढावा घेऊन परत त्याला सांगाय, एक प्रकारे वेगळ्या भाषेत किंवा नीट, आता तो मोठा झाला असेल तेव्हा त्या भाषेत आता त्याला सांगायला पाहिजे म्हणून त्यांनी ती भाषा त्या पत्रात वापरली. मग संघटना कशी तयार करावी, त्या संघटनेचं महत्व, आपल्याला काय काम करायचंय, तर आपल्याला समाज प्रबोधन करायचंय. समाज प्रबोधन करण्यासाठी आधी समाज तर एकटवला पाहिजे, हे त्याला त्याच्यातनं सांगितलं. मग समुदाय कर, लोकांचा समुदाय कर, एकटं एकटं तू पण राहू नको, एकटं एकटं लोकांना राहून देऊ नको, तर त्यांना एकत्र कर. बिलकुल कुठल्याही गोष्टीत तू आळस करू नकोस. आणि जेव्हा तू तुझ्या अवतीभोवती मुलं जेव्हा गोळा होतील, तेव्हा तीक्ष्ण बुद्धीची, सोयऱ्याधाऱ्यांची मुलं तू त्यांना जवळ कर. नंतर लोक जर का काय तुला कुठले दुःख सांगत असतील, सांसारिक विवंचना सांगत असतील, तर त्या तू ऐकून घे. त्यांना जमलं तर तुझ्या भाषेत किंवा त्यांना समजेल असं त्यांचं सांत्वन कर. त्यांना त्याच्यातनं बाहेर पडायला मदत कर. आणि नेहमी काय कर, एखादा कोणी बुडत असेल, कोणी संकटात असेल, तर त्याला नेहमी वाचव. समर्थांची शिकवण बघा, म्हणजे जर का ते टाकळीचं आज्ञापत्र असलं तर कसा चहू बाजूंनी समर्थांनी विचार केला आहे आणि त्याला कशा आज्ञा दिल्यात, कसा उपदेश केलाय हे आपल्याला समजतं. त्यांची लोकांची दुःख बघत जा, त्यांना त्याच्यातनं बाहेर काढत जा, अशा अनेक प्रकारचे उपदेश समर्थांनी त्या आज्ञापत्रातनं केले आहे. आणि उद्धवनी पण त्या समर्थांचा आदेश आहे, समर्थांची आज्ञा आहे, हे तर त्यांनी लक्षात ठेवलंच आणि त्याप्रमाणे समर्थांसारखं असायचं. पहाटे उठणार, नदीवर जाणार, सूर्य डोक्यावर येईपर्यंत रामनाम करणार, गायत्री जप करणार, अगदी तसंच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समर्थांसारखाच तो व्यायाम करत असे, समर्थांसारखेच कितीतरी संख्येत तो सूर्य नमस्कार घालत असे. त्यामुळे झालं काय, त्याचंही शरीर सुदृढ व्हायला लागलं आणि त्याची शरीरयष्टी अशी चाली बळकट दिसत होती. मग तो लोकांना भक्ती मार्ग, उपासना, बलोपासना, संस्कार असं सगळं त्या गावातल्या लहान मुलांना, थोड्या युवावस्थेतल्या लोकांना असं तो समजावून सांगायला लागला. आणि अशा रीतीने सगळं त्या संप्रदायाचं कार्य तिथं विस्तारायला लागलंय. त्याच्यामुळे काय झालं, त्या गावातील जे लोक होते, आता ते लोक ओळखतही होते आणि समर्थांची पण तोपर्यंत महती, समर्थांचा अधिकार तोपर्यंत लोकांना जाणवायला लागला होता. त्याच्यामुळे या शिष्याला गावाने पण जवळ केलं आणि सगळे लोक गावातील प्रभावी झाले
आणि त्याच्यावर, ह्या उद्धवावर त्यांची श्रद्धा बसली. आता हा उद्धव युवावस्थेत पदार्पण केलं आणि त्याला लोक आता उद्धव स्वामी म्हणून ओळखू लागले. उद्धव स्वामी म्हणून त्याची आता ओळख सगळीकडे पसरली. त्यांनी ते तीक्ष्ण आणि अशी चाणाक्ष, अशी हुशार, चुणचुणीत अशी मुलं त्यांनी जवळ केली आणि समर्थांची आज्ञा ते येईपर्यंत अगदी तंतोतंत त्यांनी पाळली. आता काय झालं, ह्या गोष्टीला आता 12 वर्ष पूर्ण झाली. आता अतिशय प्रगल्भ झालेले उद्धव स्वामी समर्थांची पण वाट बघत होते. कधी येत आहेत समर्थ, माझे स्वामी कसे कधी येत आहेत, माझे सद्गुरू कधी येत आहेत, असा तो पण वाट बघत होता. समर्थांचं तीर्थाटन संपलं, सगळं देशभ्रमण झालं, 12 वर्ष झाली आणि समर्थ टाकळीला परत आले. उद्धवाला खबर मिळाली, वार्ता मिळाली की समर्थ परत येत आहेत. आणि त्यांनी काय केलं, पूर्ण गाव सुशोभित केलं त्यांनी. आणि समर्थ जसे वेशीवर आले तिथे प्रथम समर्थांना तिथं जाऊन त्यांनी नमस्कार केला आणि तिथून शोभायात्रा काढली हो आपल्या सद्गुरूंची. आणि तो त्या वेशीपासून ते टाकळीच्या तो जो मठ आहे त्या मठापर्यंत समर्थांना त्यांनी मिरवत मिरवत आणलं आणि त्यांची सगळी अशी गाजत गाजत ती शोभायात्रा निघाली. आता समर्थ हे सगळं बघून अतिशय समाधान पावले. मी माझ्या शिष्याला दिलेली सगळी कशी शिकवण दिलेली आहे ती त्यांनी कशी कसा त्याचा उपयोग केला, मी केलेले संस्कार कसे त्यांना आता मला दिसत आहेत आणि मी केलेला उपदेश, मी केलेल्या आज्ञा तो कसा अंमलात आणतोय, त्यांनी कशा अंमलात आणल्या. आणि हे जेव्हा गावातल्या लोकांचा त्याला मिळत असलेलं सहकार्य त्या शोभायात्रेतून जे दिसत होतं त्याच्यातून समर्थाने बरोबर ओळखलं की मी या उद्धवाला जे काय सांगून गेले तेच त्यांनी सगळं व्यवस्थितपणे पार पाडले. समर्थ मग टाकळीला परत जेव्हा आले तेव्हा काही काळ लागले, काही काळ तिथं राहिले आणि तिथून परत एकदा ते कार्याला लागले. तोपर्यंत उद्धव आता स्वामी मोठे झालेले, त्याच्यामुळे मग त्याच्याबरोबर त्यांनी खूप काही चर्चा केल्या, प्रत्यक्ष नियोजन त्यांनी सांगितलं की आपल्याला काय काय करायचंय आणि याचं आयोजन कसं करायचं, आपल्याला हे कार्य कसं पार पाडायचं आहे, हे हळूहळू त्याला सगळं स्पष्ट सांगायला सुरुवात केली. उद्धव स्वामी पण प्रगल्भ झाल्याने आणि तर तारुण्यात पदार्पण केल्याने त्यांनाही सगळ्या गोष्टी समजत होत्या आणि पक्की गुरुनिष्ठा, गुरूंवर पक्का आत्मविश्वास, त्याच्यामुळे त्याला उद्धव स्वामींना हे सगळं सहज सोपं होत होतं. त्याच्यानंतर मग समर्थ तिथून पुढे मग ते पैठणला गेले होते, जामला गेले होते, अजून काही त्यांची स्थळं बघितली आणि ते टाकळीला परत आले. आणि मग तेव्हापासून त्यांनी उद्धवाला आपल्या बरोबर घेतलं. तोपर्यंत ह्या सगळ्या मठाचं जे कार्य होतं, काय होतं, तिथं अजून शिष्य निर्माण झाले. आणि उद्धव स्वामींनी काय केलं होतं की उद्धव स्वामींनी त्यांना पण लिहायला वाचायला शिकवलं होतं, त्यांना ग्रंथलेखन कसं करायचं शिकवलं होतं. म्हणजे मठात ते स्वतः तर ग्रंथांच्या प्रती तयारच करत आणि त्यांनी शिष्यांना पण त्यांनी ते शिकवलं की ह्या प्रती, ग्रंथांच्या प्रती काढल्या पाहिजेत, ह्या आपल्या जवळ पाहिजेत, ह्या लोकांना पण वाचायला दे, त्यांचं पण ज्ञान वाढलं पाहिजे, त्यांची ज्ञानसंपदा वाढली पाहिजे, त्याच्यातून आपोआप सगळं प्रबोधन होईल आणि हे सगळी आपली पुराणं किंवा पोथ्या जेव्हा त्या आहेत ती प्रत्यक्ष लोकांसमोर आल्यावर त्यांच्या पुढे आपोआप आदर्श उभे राहतील. आणि स्वामी समर्थांसमवेत राहायला लागले. मग समर्थांची ज्या महत्वाची जी कार्य होती, काही ज्या महत्वाच्या घटना होत्या त्याच्यात प्रत्यक्ष उद्धव स्वामींचा सहभाग असायचा. उदाहरणार्थ चाफळचं श्रीराम मंदिर झालं तेव्हा उद्धव स्वामी त्यांच्या समवेत होते. कराड प्रांतात जे संप्रदायाचं प्रचार प्रसार चालला होता तेव्हा उद्धव स्वामी त्यांच्या बरोबर होते. शिवथरगडला जेव्हा दासबोधाचं लेखन झालं तेव्हा काही काळ उद्धव
स्वामी तिथंच होते. म्हणजे तो जेव्हा शिवथर गड दिवाकर गोसावींनी जसं शोधून काढलं ते शिवथर गड ठिकाण आणि समर्थांना तिथे राहायला कसं योग्य आहे, तिथं वास्तव्य झालं त्यांचं, तर त्यांचं लिखाण कसं पूर्ण होईल हे सगळं जेव्हा बघितलं आणि देऊन सांगितलं, तेव्हा तिथं जेव्हा प्रत्यक्ष मग समर्थ गेले काम सुरुवात करायला, तेव्हा सुद्धा उद्धव स्वामी त्यांच्या सोबतच होते. आणि समर्थ उद्धव स्वामीने अजून एक मोठं कुठलं काम केलं आहे, तर जेव्हा समर्थ कार्यात पूर्णपणे समर्थाने झोकून दिलेलं होतं, अनेक मठ निर्माण झालेले होते महाराष्ट्रभर, आणि शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला अटकेत पडले, तेव्हा इथं महाराष्ट्रात या प्रजेला समाजाला सांभाळणं अतिशय गरजेचं होतं आणि अतिशय महत्वाचं होतं. कारण आता आता कुठं ते सगळं निर्माण होतंय, विश्व स्वराज्याचं विश्व निर्माण व्हायला लागतंय आणि आपले राजे तिकडे अडकले होते. त्याच्यामुळे मग इकडे कशी मनस्थिती झाली असेल, समाज स्थिती पण कशी बिघडायला लागली होती. तेव्हा समर्थांनी उद्धव स्वामींना आज्ञा केली होती, म्हणजे त्यांनी इतरही शिष्यांना सांगितलंच होतं की तुम्ही आता सगळे मठ बंद करा, त्याला कुलप लावा, आणि आता आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रभर फिरायचंय, समाजात फिरायचंय, त्यांना अभय द्यायचं आहे की तुम्ही घाबरू नका अजिबात, हे आपलं सगळं काम असंच चालू ठेवा, राजे लवकर परत येतील, आपला शिवा लवकर परत येईल, तुम्ही अजिबात डगमगू नका. हे करत असताना ही जी जनजागृतीची जी ही मोहीम आहे, त्याच्यात सगळ्यात त्यांना मोठा आधार मिळाला होता उद्धव स्वामींचा. उद्धव स्वामींनी खूप मोठा परिसर हा पादाक्रांत केलेला आहे आणि ते समाजात प्रत्यक्ष फिरले आणि समाजाला त्यांनी अभय दिलं. आणि आता त्यांची एक दुसरी बाजू, ते जसे उत्तम त्यांचं लिखाण होतं, वाचन होतं, मनन होतं, चिंतन होतं, तसंच अतिशय उत्तम कीर्तन करत. त्यांचा कीर्तनाचा व्यासंग अतिशय दांडगा होता. त्यांचं कीर्तन इतकं सुश्राव्य असायचं, भक्ती असायची त्याच्यात, नामघोष असायचा, आणि तेवढंच त्यांचं कीर्तन प्रबोधनयुक्त असायचं. म्हणजे कीर्तनाचा तो मूळ गाभाच आहे की समाज प्रबोधन करायचं आहे. तुम्ही कथा सांगा, पुराण सांगा, वेगवेगळे दाखले सांगा, पण ते असे सांगा की त्याच्यातनं प्रबोधनच करायचं असतं समाजाला. आणि उद्धव स्वामी पण अगदी जसंच्या तसं करतात. त्यांचे संगीत कला होती ना, अतिशय वाखाणण्यासारखी होती. त्यांचा आवाज सुरेख होता, त्यांचा पदन्यास सुरेख होता, टाळ अतिशय ते उत्तम वाजवत. असं त्यांच्या समोर बसलेले जे श्रोते असायचे ते अगदी भारावलेले असायचे. त्यांची बैठक कधी सुटायची नाही, ते इतके त्यांचं कीर्तन मन लावून सगळे ऐकायचे. एकदा काय झालं आता, म्हणजे उद्धव स्वामींचं कीर्तन हे उत्कृष्ट कीर्तन कसं, तर एकदा काय झालं, उद्धव स्वामी कीर्तन करत होते आणि समर्थ समोर तिथं बसले होते. उद्धव स्वामींचं कीर्तन ऐकत होते, समर्थ पण तल्लीन झाले होते. तर कीर्तन त्यांचं ऐकता ऐकता, उद्धव स्वामींकडे बघता बघता, उद्धव स्वामींच्या अंगाला काही ठिकाणी शेंदूर लागला होता, त्यांच्या वस्त्राला कुठे शेंदूर लागला होता. समर्थांना आश्चर्य वाटलं की शेंदूर लागण्याचं इथं काहीच कारण नाही, आणि समर्थ जेव्हा निरखून बघतात, तर त्यांना काय दिसलं असेल, प्रत्यक्ष आमचे हनुमंत टाळ घेऊन टाळ वाजवतायत आणि उद्धव स्वामींच्या मागे उभं राहिलेले. म्हणजे उद्धव स्वामींच्या कीर्तनाला प्रत्यक्ष हनुमंत पण टाळाची साथ देत होते. समर्थांना विलक्षण आनंद झाला, अरे माझ्या शिष्याचं कीर्तन एवढं प्रभावी आहे, म्हणजे त्याचा पण मारुती रायांवर एवढा विश्वास आहे, रामरायावर एवढा विश्वास आहे, एवढी त्याची भक्ती आहे की प्रत्यक्ष हनुमंत त्याच्यावर प्रसन्न होऊन उभे राहतात पूर्ण कीर्तन वेळ भर, एवढा वेळ. समर्थांना खूप आश्चर्य वाटलं आणि समर्थांना खूप आनंद झाला की प्रत्यक्ष मारुती राय उद्धव स्वामींच्या कीर्तनाला येतात. मग मात्र समर्थांनी उद्धव स्वामींना अशी आज्ञा केली
की तुम्ही आता बसून कीर्तन करत जा. कीर्तन हे उभं राहूनच असतं, पण मग उद्धव स्वामींना खास आज्ञा केली की तुम्ही बसून कीर्तन करा. कारण समर्थांना काय वाटलं, यांचं 2-2, 4-4 तास कीर्तन चालू असेल आणि जर का मारुतीराया दरवेळेस साथीला येत असेल किंवा कधीही एकदा जरी आले तरी त्यांना पण एवढा वेळ उभं राहायला लागेल, असं समर्थांनी विचार केला. आणि म्हणून उद्धव स्वामींना सांगितलं की आता इथून पुढे बसून कीर्तन करायचं. मग त्याच्यामुळे जी उद्धव स्वामींची जी परंपरा, म्हणजे ज्याला उद्धव परंपरा म्हणतात, त्यांची शिष्य परंपरा जी काय होती, त्याच्यातले जे शिष्य त्यांचे कीर्तन करत असायचे ते नेहमी बसून कीर्तन करायला लागले. आणि तेव्हापासून मग कीर्तनाच्या सुरुवातीला, कीर्तनाच्या प्रारंभाला आणि कीर्तन झालं की म्हणजे त्याच्या शेवटी त्या कीर्तनकाराच्या किंवा उद्धव स्वामी होते तेव्हा तिथे मागे नमस्कार करायची पद्धत पडली. अर्थात हे फक्त समर्थांनाच माहित होतं की प्रत्यक्ष मारुतीराया त्यांना टाळाची भाव. आता उद्धव स्वामींचं मन होतं ना, अतिशय कणखर होतं, अतिशय ते निर्भय होतं. त्यांना कशाची भीती वाटायची नाही, कुठल्याही परिस्थितीत ते कधी डगमगले नाही. याचं एक फार उत्तम उदाहरण आहे. एकदा उद्धव स्वामी माहुलीला, म्हणजे जिथं कृष्णा आणि वेण्णेचा या दोन नद्यांचा संगम आहे, तिथं एकदा ते स्नान करत होते. अर्थात तो सगळा जो भाग होता तिथं मुस्लिम शाहीच होती, त्यांचाच अंमल होता तिथे. तर तो जो ठाणे अंमलदार होता त्या माहुली आणि त्या परिसराचा, तो काय करत असायचा की त्याला जबरदस्तीनं इतरांना धर्मांतर करायला लावायचा आपल्या हिंदू धर्माच्या लोकांना. त्यांनी काय केलं, त्याच्या लोकांनी सरळ उद्धव स्वामी तिथे नदीवर स्नान करत असताना त्यांना पकडलं आणि तुरुंगात घेऊन टाकलं आणि त्यांच्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली की धर्म बदलायचा, मुस्लिम धर्म स्वीकारायचा. आता उद्धव स्वामी पण समर्थांसारखेच कणखर, ते कशाला घाबरतायत, ते अजिबात बधेच ना अजिबात. शेवटी त्या ठाणे अंमलदारांनी त्यांना 7 दिवसाची मुदत दिली आणि 7 दिवसात तुम्ही विचार करा आणि तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा, नाही तर बघा मग काय होईल म्हणून. अशी त्याला धमकावणी करायला सुरुवात केली. समर्थ तिथं जवळपासच होते. समर्थांना ही वार्ता समजली आणि समर्थ 7-8 शिष्यांसह तिथं आले ना. शिष्य म्हणजे कसे समर्थांचे असे शिष्य, म्हणजे असे काडी पैलवान, असे किरकोळ वगैरे कोणी नव्हते. सगळे सुदृढ शरीर यष्टीचे, सगळे असे बलवान, असेच सगळे शिष्य असायचे. आणि ते तिथे आले ना, घेऊन आले. आणि त्यांनी ते तिथल्या त्या लोकांना, म्हणजे त्यांना पकडलं होतं, त्यांच्यावर उद्धव स्वामींना जे जबरदस्ती करत होते त्या सगळ्यांना त्यांनी सोट्याने मारलेले, सगळेजण सोटे घेऊन आलेले होते. आणि अशाने तो ठाणे अंमलदार सुद्धा खूप घाबरला आणि आता आपलं काही खरं नाही म्हणून त्यांनी उद्धव स्वामींना सोडून दिलं. आणि समर्थ तिथून उद्धव स्वामींना भेटले आणि ते निघाले. आता एक लक्षात घ्या, एक तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, आनंद वनभुवनी हे सगळं गीत सगळ्यांना माहित असेल, सगळ्यांना माहिती येते, त्याचं महत्व पण खूप मोठं आहे. तर त्याच्यात 2 ओळी काय आहेत, उदंड जाहले पाणी स्नान संध्या कराव्या जपतप अनुष्ठाने. म्हणजे बघा की काय परिस्थिती होती, म्हणजे नदीवर जाऊन स्नान संध्या करायची सुद्धा लोकांना भीती वाटत होती. एवढी परिस्थिती भयावह होती की आपण करतोय खरं, पण पुढच्या क्षणाला काय होईल याची कोणाला म्हणजे कल्पना असायची आणि सगळेजण घाबरायचे. आणि मग हे जे शिवाजी महाराजांचं राज्य आलं, ते छत्रपती झाले आणि मग ते आनंद भुवनाचं समर्थांचं स्वप्न साकार झालं. आणि मग त्याच्यातल्या ह्या काही ओळी आहेत आणि मग ते आपल्याला समजतं की स्नान संध्या करायला गेल्यावर कशी परिस्थिती असायची, कसे लोक घाबरायचे ते. त्याच्यानंतर उद्धव स्वामींचं समर्थांवर तर प्रेम प्रचंड होतं, त्यांच्याबद्दल ती निष्ठा तर त्यांची ती प्रचंड होती.
एकदा काय झालं, शिवाजी राजांनी समर्थांना एक घोडा भेट म्हणून दिला. असा छान उमदा घोडा समर्थांना भेट दिला. आणि समर्थांना मग वाटलं की आपण आता घोड्यावर स्वार व्हावं आणि आपण घोड्यावरनं फेरफटका करून यावं. तसे समर्थ काय खूप सारखे घोड्यावर नाही जास्त फार बसलेले, पण आपल्या स्वार झाले आणि समर्थ त्या घोड्यावरनं चक्कर मारायला निघाले. आता घोडा हा घोडा असा उमदा, म्हणजे असा उमदा होता की तो धावतच सुटला. शिष्य तिथं होते, उद्धव स्वामी पण तिथंच होते. आता सगळ्यांना समर्थांची काळजी वाटायला लागली होती. सगळ्यांनाच वाटत होती आमच्या उद्धव स्वामींना आणि कल्याण स्वामी ते पण तिथंच होते त्यांच्या बरोबर. त्या दोघांना अजूनच समर्थांची आपल्या गुरुची तर का होईल, मग समर्थांना आपल्या गुरुंना त्या घोड्या मागे धावायला लागले. असा पसरलेला परिसर होता, घोडा भरधाव धावत होता आणि हे दोघं त्यांच्या मागे धावत होते. उद्धव स्वामी सगळे शिष्य थकले आणि शेवटपर्यंत, म्हणजे तो घोडा नियंत्रणात येईपर्यंत फक्त उद्धव स्वामी आणि कल्याण स्वामी त्यांच्यापर्यंत तिथं पोहोचू शकले. एवढी त्यांची शारीरिक क्षमता बघा कशी लक्षात येते ती. आणि उद्धव स्वामींच्या मनात असं आलं की आता ही एवढी मोठी यांची रपेट झाली, आता उन्हातान्हाची वेळ होती, गुरूंना आपल्या तहान लागली, तर मग आता काय करायचं, म्हणून त्यांनी काय केलं, मध्ये थांबून त्यांनी एक पाण्याचा तुंबा भरून घेतला आणि तो तुंबा हातात घेऊन त्या घोड्याच्या मागे धावायला लागले. तो घोडा नियंत्रणाखाली आला, थांबला, समर्थ घोड्यावरनं उतरले आणि आमच्या उद्धव स्वामींनी त्यांना लगेच पाण्याचा तुंबा समोर धरला. समर्थांना हे एवढं सगळं झाल्यावर, उन्हातान्हात ही घोड्याची रपेट झाल्यावर त्यांना तहान लागलीच होती आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं की माझ्या याच्याला किती काळजी आहे, याला कसं कळलं की मला आता हा घोडा थांबल्यावर, उन्हातान्हात आल्यावर मला तहान लागली असेल म्हणून. त्यांना खूप त्याचं कौतुक वाटायला लागलं. समर्थांना खूप गहिवरून आलं आणि ते इतके उद्धव स्वामींवर प्रसन्न झाले की त्यांनी पटकन उद्धव स्वामींचा उच्चार शिवराम म्हणून केला. आणि मग समर्थ बरेच वेळा त्याला त्या उद्धव स्वामींना, त्यांच्या उद्धवाला ते शिवराम म्हणू लागले. आणि मग उद्धव स्वामींचं जे काय थोडीफार जी वाङ्मय संपदा आहे त्याच्यात त्यांचा शिवराम म्हणून उल्लेख त्यांनी स्वतःचा कार्यरत ठेवला होता. आणि जरी उद्धव स्वामी समर्थांबरोबर कायम जरी असायचे, तरी त्यांचे अधूनमधून टाकळीला भेट असायची. तिथलं कार्य व्यवस्थित चाललंय की नाही, तिथले शिष्य ते सगळे उत्तम रीतीने काम करतायत की नाही, योग्य काम करतायत की नाही, हे मात्र नियमितपणे बघायचं. म्हणजे कुठेही समर्थांबरोबर कुठल्याही प्रांतात असले तरी टाकळीचं कार्य व्यवस्थित चाललंय की नाही ह्याची कायम ते दक्षता घेत. आता दोन मठांचे मठाधिपती उद्धव स्वामी झालेले. एक तर हा जवळच होता, म्हणजे समर्थ टाकळीतच राहिलेले होते आणि तिथं त्यांनी तो मठ स्थापन केला आणि उद्धव स्वामींच्या ताब्यात दिला कार्य करण्यासाठी. पण एक मठ कुठं निर्माण झाला, तर तेलंगणा, निजामाबाद, सारंगपूर तिथं तो झाला आणि उद्धव स्वामी त्या मठाचे मठाधिपती झाले. हे कसं काय झालं, ही घटना काय घडली, तर एकदा समर्थ आणि उद्धव स्वामी प्रवास करत होते. जामला घरी आपल्या जाऊन आले. माहूरगडचं त्यांनी दर्शन घेतलं, देवीचं दर्शन घेतलं आणि ते इंदूर बोधन मार्गाने ते परत येत होते. तिकडचा पण ते प्रवास करत होते, तिकडे पण काही मठ होते, त्याची पण सगळी पाहणी वगैरे त्यांना करायची असेल या उद्देशाने ते
तिथून येत होते. तर हे इंदूर बोधन म्हणजे निजामाबाद, तिथं त्यांचा मुक्काम होता. ते दोघ जण तिथं राहिले होते. तिथे त्या वास्तव्यास असताना एकदा काय झालं, त्या इंदूर बोधनच्या जवळच एक सारंगपूर नावाचं गाव होतं. त्या सारंगपूरला एक फार विलक्षण अशी घटना घडली आणि अतिशय रमणीय असा परिसर, असं छान पाणी वाहते समोरनं, असा धबधबा, त्याचं पाणी सगळं वाहते, असे मोठे मोठे खडक आणि आजूबाजूला सगळी वृक्षराजी, फार सुंदर परिसर होता तो. आणि मनमोहक असा असलेला हा सगळा परिसर त्याला दृष्ट लागली नाही. आणि अतिशय लोकांचे पाण्या वाचून हाल व्हायला लागले. अन्न पाणी, धनधान्य, धान्य नाही, हे नाही, असं सगळं व्हायला लागलं. आणि त्याचा जोरदार तडाखा तर आहेत. आणि हे सगळं संकट असताना त्या सगळ्या परिसरावर, त्या सगळ्या लोकांवर मुस्लिमांचं सावट होतं. त्यांनी काय केलं, तर हिंदू लोकांना ते त्रास देत, ब्राह्मण लोकांना तो देतच देत. त्यांनी काय केलं, तिथल्या त्या सारंगपूर मधल्या ब्राह्मणांना वेठीस धरलं. आणि ते काय म्हणले, तुमचा हे आहे. त्यांनी सगळ्या देवांना ची नावं घेतली आणि म्हणे, तुम्ही आता इथे आणि तो पाऊस पडतोय का म्हणून, तो जो सगळा तो जो तलाव जो कोरडा झालेला होता, तिथं त्यांनी त्या सगळ्या ब्राह्मणांना वेठीला धरून त्यांनी उभं केलं आणि म्हणे, आता करा प्रार्थना. ही बातमी समजली. तिथून जवळच होतं, ते जे सारंगपूर होतं, ते त्यांचा जो इंदूर बदनचा मुक्काम होता, तिथून ते ठिकाण जवळच होतं. आणि ते दोघं तिथं पोहोचले. आणि ते सगळं जे दृश्य बघितलं त्यांनी, त्यांना खूप वाईट वाटलं की अरे हे काय चाललंय. म्हणजे मुस्लिमांच्या राज्यात हे अशा गोष्टी होतात, हे तर त्यांना माहितच होतं. आणि ब्राह्मणांना असं वेठीस धरतात, पाऊस पडेपर्यंत तुम्ही तिथे उभं राहा म्हणून. त्यांचं हृदय कळवळलं त्या ब्राह्मणांना बघून. ते तिथं त्या खडकापाशी गेले. आणि समर्थांनी काय केलं असेल, तर त्या खडकावर एक प्रताप मारुतीचं चित्र काढलं आणि आपल्या अंगावरच्या छातीने ते झाकून टाकलं आणि तिथं महारुद्राभिषेक करायला सुरुवात केली. आणि त्या ब्राह्मण पण ते सगळे आश्चर्याने बघत होते की हा तपस्वी येऊन, हे स्वामी येऊन इथे काय करतायत म्हणून. आणि समर्थ म्हणले, विश्वास ठेवा. आणि त्यांनी तिथं सगळा रुद्राभिषेक करायला सुरुवात केली. काय आश्चर्याची गोष्ट, खरोखरीच पाऊस काही वेळात पडायला लागला. तो रुद्राभिषेक झाल्या झाल्या. असा तो प्रत्यक्ष हनुमंतांचा आशीर्वादच होता, हो, रामरायांचा आशीर्वादच होता तो. आणि समर्थांचा स्वतःवर असलेला आत्मविश्वास. आणि पाऊस पडायला लागला. समर्थांनी ती त्यांची छाती त्या खडकावरनं काढली. आणि त्यांची ती जी, फक्त त्यांनी ते जे चित्रच काढलं होतं, त्या चित्राची, त्या खडकावर त्या दगडाची मूर्ती तयार झाली होती. सगळे ब्राह्मण खूप आश्चर्याने बघायला लागले. तोपर्यंत बाकीचे पण सगळीकडे ते लोक जमलेले, पाऊस पडायला लागल्यावर की हे कसं काय घडलं. तोपर्यंत सगळ्यांना समजलं होतं की हे समर्थ, उद्धव स्वामी, हे ब्राह्मण आणि हे जे सगळे एकत्र आले तिथे. आणि आश्चर्याने सगळे बघत होते. पर्जन्य राजाचे त्यांनी आभार मानले. आता काय केलं समर्थांनी, मठ स्थापन व्हायला पाहिजे म्हणून समर्थांनी तिथं मारुतीरायांची सारंगपूरला तिथे प्रतिष्ठापना केली. आणि मग तिथे मठ तयार झाला. आणि मठ तयार झाला आणि अर्थातच मग समर्थांच्या मनात आलं की
हे इथे आता जर का मठ निर्माण करायचा झाला तर इथलं जे काय आता काम करायचं आहे हे आपण उद्धव स्वामींवरच आपण आता सोपवावं, म्हणून त्यांनी तसं त्यांना सांगितलं. पण आता इथं राम लक्ष्मण सीतेच्या पण मूर्ती आहेत बरं का, ह्या सारंगपूरमध्ये. तर ह्या कशा मूर्ती मूर्ती म्हणजे ह्या यांची प्रतिष्ठापना कशी झाली, तर जेव्हा चाफळचं श्रीराम मंदिर बनत होतं तेव्हा समर्थांनी राजस्थानच्या काही कारागिरांना राम लक्ष्मण सीतेची मूर्ती तयार करायला सांगितलं होतं. पण आपण ती आणि अंगापूर तिथलं जे शेजारचं गाव होतं त्या अंगापूरच्या डोहात माझ्या मूर्ती आहेत, त्या मूर्ती आण आणि माझी प्रतिष्ठापना कर, असा समर्थांना दृष्टांत झाला होता. त्याच्यामुळे मग त्या ज्या मूर्त्या अंगापूरच्या डोहातल्या मूर्ती चाफ्याच्या मंदिरात प्रतिष्ठापित झाल्या. आणि मग हे तोपर्यंत ह्या राजस्थानच्या कारागिरांनी ज्या मूर्ती तयार करून आणल्या होत्या त्या जेव्हा पोचल्या मग तेव्हा त्यांनी त्या मूर्ती ह्या सारंगपूरला साठी राजस्थानच्या कारागिरांनी केलेल्या मूर्ती स्थापन कुठे झाल्या, तर इकडे सारंगपूरला, तेलंगणा प्रांतात. आणि ते सगळे लोक इतके प्रभावित झाले की आपल्या लोकांनी त्यांना जमीन पण उपलब्ध स्वामींना तिथं राहायला सांगितलं. आणि समोर समर्थांचा आता वियोग होणार आपल्याला. किती वर्ष आपण समर्थांच्या समोर होतो आणि आता मात्र आपल्याला इथं राहायचंय आणि आपले सद्गुरू चाललेत म्हणून. मात्र ही गुरूंची योजना आहे. आणि ज्या अर्थी इथं मठ स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला ते मठाधिपती पद दिलेलं आहे आणि आपल्याला इथं कार्य करायला सांगतायत, याचे अर्थ त्यांचं काहीतरी नक्कीच प्रयोजन असणार, त्यांचीच ही सगळी योजना आहे ह्या विश्वासाने उद्धव स्वामी तिथं राहिले आणि त्यांनी तिथं कार्याला सुरुवात केली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते किती त्यांचा अधिकार, किती त्यांची पात्रता, परप्रांतात जाऊन सुद्धा त्यांनी आपलं कार्य चोखपणे पार पाडलं. आणि त्यांनी काय केलं मुख्य म्हणजे तिथं तरुण वर्गावर त्यांनी लक्ष जास्त केंद्रित केलं. आणि त्यांनी तिथं पण सगळ्यांना भक्ती मार्ग दाखवला, उपासना करून घेतली, व्यायाम करून घेतला, समाज प्रबोधन केलं. आणि ह्या अन्यायाविरुद्ध कसं आपल्याला लढायचं आहे याची त्यांची मानसिक तयारी केली, त्यांची शारीरिक तयारी केली त्यांनी. आणि तिथं जे टाकळीला जसं काम केलं तसंच त्यांनी या पूर्व प्रांतात तेलंगणात येऊन सुद्धा सारंगपूरला त्यांनी तसंच काम केलं. आणि त्यांचं इथलं मराठी असून सुद्धा तिकडं तेलंगणा प्रांतात जाऊन एवढं उत्तम कार्य करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. तसेच जसं भीम स्वामी मसुरून तंजावरला गेले, तिथं सुद्धा वेगळीच भाषा होती, पण त्यांनी तिथलं कार्य कसं उत्तम केलं, तसंच उद्धव स्वामींचं पण कार्य तिथं उत्तम झालंय. आणि समर्थ प्रताप जो ग्रंथ लिहिलाय गिरीधरांनी, त्याच्यात त्यांनी फार सुंदर ओळी लिहिल्यात उद्धव स्वामींबरोबर. ते म्हणतात, उद्धव नामा पट्टाभिमानी, पूर्व पश्चिम गोदा तीर अवनी, उत्कट यात्रा चालवी जनी, श्री गुरु चरणी मर्यादे. असं कसं अभिमानी आहे. आणि तिकडे पण गोदावरी आणि इकडे आंध्र मधली पण गोदावरी आणि पूर्व पश्चिम या दोन्ही तीरांवर आमच्या उद्धव स्वामींनी कसं काम केलं याचं कौतुक समर्थ प्रताप मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मग टाकळी आणि इंदूर बोधन ह्या दोन्हीचं काम, दोन्ही मठांचं काम उद्धव स्वामी अगदी व्यवस्थितपणे सांभाळत होते. नंतरच्या काळात समर्थ जेव्हा सज्जनगडावर वास्तव्यास गेले तेव्हा एकदा उद्धव स्वामींना समर्थांना भेटण्याची उत्कट इच्छा झाली.
आणि आहे त्या ठिकाणून उद्धव स्वामी आपल्या शिष्यांसह सज्जनगडावर समर्थांना भेटायला निघाले. व शिष्यांसह म्हणजे किती माहितीये का? एक नाही, दोन नाही, चार नाही, 10 नाही, तर तब्बल 700 शिष्यांना घेऊन समर्थांना भेटवायला निघाले. त्यांना त्यांना स्वतःला तर भेटायचं होतं, त्यांची तर इच्छा होती, आणि ह्या सगळ्या शिष्यांना पण एकदा समर्थांच्या चरणी घालायला न्यावं, ह्या अशी मनात योजना धरून उद्धव स्वामी तिथून निघाले. उद्धव स्वामींनी गड चढायला सुरुवात केला. समर्थांनी वरून बघितलं आणि भगव्या वस्त्रातील एवढे वस्त्रधारी शिष्य येत आहेत, आणि त्यांचं नेतृत्व कोण करतंय? तर उद्धव स्वामी नेतृत्व करतायत. म्हणून समर्थांनी काय केलं असेल, तर गडाच्या महाद्वारापर्यंत समर्थ त्यांच्या स्वागताला आले. इतकं समर्थांना त्यांचं कौतुक वाटलं, आणि ते अगदी समाधान पावले की कसा माझा शिष्य आणि आणि गडाच्या द्वारात माझ्या गुरूंनी समर्थांनी प्रत्यक्ष येऊन माझं स्वागत करावं, म्हणून उद्धव स्वामी समाधान पावले. त्या दोघांनाही एकमेकांना बघून गहिवरून आलं, कारण तेव्हाची जी त्यांची भेट होती ती बऱ्याचशाच काळानंतरची भेट होती. अशा रीतीने त्यांची तिथं सज्जनगडावर भेट झाली, आणि उद्धव स्वामी परतले. आणि काही काळाने आता उद्धव स्वामींना समर्थांनी आज्ञा केली, आता तुम्हाला इथं यायचं आहे, गडावर आमच्या समवेत यायचं आहे, म्हणून असं त्यांना सांगितलं. मग उद्धव स्वामींनी तिथली पण सगळी व्यवस्था लावली, दोन्ही याची, आणि त्याच्यावर तर नियंत्रण तर ते ठेवणारच होते, लांब असले तरी. आणि मग तो जो सगळा शेवटचा जो काळ होता, म्हणजे समर्थांचा जो सगळा शेवटचा काळ होता, तेव्हा उद्धव स्वामींनी त्यांची अजिबात साथ सोडली नाही. उद्धव स्वामी शेवटच्या, समर्थांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिथंच होते. आता एक दुसरा भाग म्हणजे समर्थांच्या मठाधिपतींचा किंवा महंतांचा. समर्थांनी जसं वाङ्मय लिहिलं, उत्तमोत्तम वाङ्मय संपदा त्यांची होती, तशीच त्यांच्या महंतांनी, त्यांच्या शिष्यांनी सुद्धा उत्तम वाङ्मय लेखन केलेलं आहे. तर आता उद्धव स्वामींनी पण खूप नाही केलं, पण त्यांनी एक समर्थ चरित्र मात्र, पूर्ण आपल्या गुरूंचं चरित्र त्यांनी लिहिलं. आणि अनेक त्यांनी काव्यरचना केल्या, आणि त्यांनी समर्थांशी पत्रव्यवहार केलेला, तो सुद्धा खूप छान आहे. आणि लिहायचे आणि वाचायचे हे संस्कार समर्थांनीच त्यांच्यावर केलेले होते. त्याच्यामुळे समर्थांसारखंच त्यांचं लेखन, समर्थांसारखं त्यांचं चिंतन, आणि समर्थांसारखीच त्यांची बुद्धी, त्यांच्यासारख्या लेखनातले विचार पण अगदी समर्थांसारखेच होते. मग पुढे समर्थांबरोबर ते राहायला लागले. शेवटचा काळ आता समर्थांच्या जेव्हा मग छत्रपतींचा मृत्यू झाला, छत्रपती हे जग सोडून गेले, मग त्यानंतर मात्र समर्थ खूप उदासीन झाले. त्यांना कशात रस वाटेना, कशात राम मिळेना त्यांना, असं त्यांची काहीतरी आपल्या आता काही जगण्यात राम नाही असं त्यांना वाटायला लागलं. आणि आता आपल्या पण आता अवतार समाप्ती होणार आहे अशी त्यांनी मनाशी खुणगाट बांधलेली होती. आणि मग ह्या काळात उद्धव स्वामी सारखे बरोबर असल्याने उद्धव स्वामींना पण जाणवत होतं की समर्थ आजकाल उदास असतात, त्यांनाही ते जाणवत होतं. त्यांच्या मनाच्या भावना त्यांच्या जवळ राहिल्याने त्यांना उत्तमपणे सगळ्या समजत होत्या. एकदा काय झालं, सगळ्या शिष्यांसमवेत समर्थ तिथं बसले होते, आणि उद्धव स्वामी पण तिथंच होते. समर्थांनी एक श्लोक सांगितला, आणि त्या श्लोकाचे फक्त 2 चरण सांगितले, आणि ते तिथं थांबले, आणि म्हटले याच्या पुढचे चरण काय आहेत म्हणून. कुठल्याच शिष्याने सांगितलं नाही. आणि
उद्धव स्वामींनी तो पुढचे 2 चरण पटकन त्यांच्या मनात आले आणि पटकन त्या श्लोकाचे 2 चरण म्हटले आणि आणि ते अतिशय सुंदर झाले. कारण ते जे पहिले जे 2 चरण आणि त्याचे जे पुढचे जे 2 चरण आणि तो जो श्लोक पूर्ण होता त्याचा अर्थ असा होता त्याच्यात की समर्थ आता लवकरच त्यांचा अवतार संपवणार आहेत. आता समर्थांचा हा शेवटचा काळ सुरू झालेला आहे आणि समर्थ आपल्याला आता कायमचे सोडून जाणार आणि आता त्यांचा कायम आपल्याला वियोग सहन करायला लागणार असं त्या उद्धव स्वामींना वाटलं. आणि मग मात्र काळजावर पुढचा जो सगळा काळ आहे तो अक्षरशः उद्धव स्वामींनी काळजावर दगड ठेवलेला होता आणि ते समर्थांबरोबर राहत होते. कारण त्या ज्या श्लोकात समर्थांचा निर्वाणाचा दिवस तो पण आणि तो काळ आणि ती वेळ पण उद्धव स्वामींनी बरोबर ओळखली होती. आणि उद्धव स्वामी पण अतिशय सुन्न झालेले. त्यांची मनस्थिती पण मग ती बरोबर राहीनाशी झाली की आता समर्थ जाणार, त्यांचा अवतार आता संपवणार. आणि ठरलेल्या त्या दिवशी त्या ठरलेल्या वेळेस समर्थ सगळ्यांना सोडून गेले. उद्धव स्वामी म्हणजे समर्थांचा मानसपुत्र. अवघ्या 2 वर्षाचा असताना हा उद्धव त्यांच्यापाशी आलेला, त्यांच्या जवळ राहायला लागला, त्यांच्या सानिध्यात तो तयार झाला. अक्षरशः आईचं आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम समर्थांनी उद्धवाला दिलेलं आणि उद्धवाला एक उत्तम शिष्य म्हणून त्यांनी तयार केलेलं. आणि हा उद्धव एवढ्या अवघ्या वयाच्या 2 वर्षापासून त्यांच्यापाशी राहतो म्हटल्यावर त्यांनी पण तेच मानलं होतं की माझी आई पण हेच आणि माझे वडील पण हेच, असं त्याच्याही मनाशी ती त्यांनी खोडघाट बांधलीच होती आणि तो पण तसाच त्यांच्या बरोबर वागत होता. आणि उद्धव स्वामींची ही जी निष्ठा होती ती ही त्यांनी ही शेवटच्या क्षणापर्यंत ठेवली. आणि सगळ्यात त्यांना काय वाईट कधी वाटलं तर जेव्हा समर्थ अग्नी दिला तेव्हा खूप वाईट वाटलं त्यांना आणि आपले आई वडील गेल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. समर्थ तर गेले पण आता तो सगळा सज्जनगडचा कारभार तर सांभाळला पाहिजे. मग तो जो समर्थ गेल्यानंतरचा जो गडावरचा मुख्य जो कारभार होता तर तो कारभार सांभाळायला कोण कोण होतं तर अक्का स्वामी होत्या, दिवाकर गोसावी होते आणि उद्धव स्वामी होते. आणि ह्या तिघांनीही तो सगळा कारभार सांभाळायला पुढे सुरुवात केली. पण शेवटी म्हणजे महाकारभार आहे म्हणल्यावर समर्थांनंतर उत्तराधिकारी कोण हा तर प्रश्न पडलेलाच होता. आणि त्याच्यावरनं मग जरा तिथे गडावरची परिस्थिती थोडीशी बदलली की आणि हा वाद सुरू झाला. पण ह्याचं जे उत्तराधिकारी पद जे आहे ते दिवाकर गोसावींकडे आले. आणि थोडेसे मनातून दुःखी झाले उद्धव स्वामी, कारण ते मानसपुत्र होते आणि जर का ज्येष्ठतेचा मान कुणाला मिळायला हवा होता तो खरं म्हणजे उद्धव स्वामींना मिळायला हवा होता. पण तिथं तेव्हा त्या काय घटना घडल्या असतील, काय परिस्थिती असेल त्याच्यावरनं दिवाकर गोसावी हे तिथले उत्तराधिकारी झाले. आणि मग ते दुःख त्यांना पण झालं आणि मग उद्धव स्वामींनी सज्जनगड सोडला. त्यांनी निर्णय घेतला की आता आपण इथं राहायला नको, आता आपण आपल्या मठात परत जायला पाहिजे म्हणून. आणि उद्धव स्वामी तिथून निघाले आणि ते थेट आपल्या टाकळीच्या मठात आले. आणि त्या टाकीत शेवटपर्यंत ते राहिले. फक्त एकच होते की त्यांचं मन जरी त्या काळापुरतं थोडा वेळ जरी दुःखी झालं असं, त्या प्रसंगाने पण दुःख झालं होतं पण ते असं पूर्ण दुःखी होऊन नव्हते गेले. एक प्रकारची त्यांच्यात तृप्तता होती. आणि ती तृप्तता कशी होती की मी सद्गुरूंच्या समर्थांच्या आज्ञेप्रमाणे वागलो, त्यांचा एक मानसपुत्र झालो आणि एक उत्तम शिष्य म्हणून झालो, हे समाधान मात्र माझ्या पदरी आहे. आणि अतिशय त्याच्यामुळे ते
त्या बाबतीत मात्र अतिशय समाधानी झाले की कधीही समर्थ मला रागवले नाहीत, माझ्यावर नाराज राहिले नाहीत. ही कशाची पोचपावती होती, तर ही ते त्यांच्या उपदेशाप्रमाणे आज्ञेप्रमाणेच वागत होते आणि समर्थांनी नियोजन दिलेलं कार्य उत्कृष्टपणे चोखपणे पार पाडत होते. ही त्यांना सुखाची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि शेवटपर्यंत ह्या गोष्टींनी मात्र त्यांना की आपण गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वागलो ह्याचं विलक्षण समाधान होतं आणि त्या समाधानातच त्यांनी आपला श्वास सोडला. आणि उद्धव स्वामींना खूप आयुष्य लाभलं. 86 वर्षाचं उद्धव स्वामींना आयुष्य लाभलं आणि वयाच्या 86व्या वर्षी ते श्री समर्थ चरणी विलीन झाले टाकळीलाच. आणि समर्थांचा अतिशय लाडका, खूप लहान वयात झालेला शिष्य आणि समर्थांच्या सानिध्यात राहिलेला, कायम समर्थांना साथ देणार हा शिष्य समर्थांच्या चरणी विलीन झाला आणि लोक सोडून गेला. आणि अजूनही उद्धव स्वामींचं कार्य सगळेजण आठवतात. उद्धव स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरलेली होती. सगळ्या समाजाने त्यांना अतिशय मान दिला. कधीही त्यांना म्हणजे उद्धव स्वामींना कधी उठून कोणी काही आपल्याच लोकांनी कधी त्रास दिलेला नाही. म्हणजे इतका त्यांनी तो समाज एकसंध केला, समाजाला एकटवलं आणि मठानी जे कार्य पार पाडायला पाहिजे, मठाचंच कार्य काय असतं हे ध्यानात ठेवून, आपल्या गुरूंची आज्ञा ध्यानात ठेवूनच त्यांनी सगळं कार्य केलं आणि एवढं आयुष्य जगून त्यांनी चांगलंच काम केलं आणि मोठ्या समाधानाने त्यांचं आपलं आयुष्य त्यांनी सगळं घालवलं. आणि अशा रीतीने टाकळीच्या मठाचे केलं आहे. आणि आता सुद्धा इंदूर बोलूनला पण मठ आहे, तिथे पण कार्य चालू केलं. कधी तुम्ही तेलंगणात गेला तर तुम्ही ते पण पुढचं बघून या. तो पण सगळं हिंदीच मध्ये ते मुख्य काम सगळं चालतं, लेखन होतं, तिथं बोलणं पण सगळं हिंदीतच आहे लोकांचं. पण एक महाराष्ट्रातला मराठी आमचा महंत तिकडच्या तेलंगणातल्या पूर्वप्रांतात सुद्धा मठाधिपती होतो, ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि टाकळीचा मठ म्हणजे पूर्वी होता, चांगलाच होता, मोठाच होता आणि आता त्याचा खूप मोठा कायापालट झाला आहे. मठ होता आता काही 1-2 वर्षापूर्वीच आता त्याचे अधिकारी आणि बाकीचे समितीचे लोक बदलली आहेत आणि खुद्द सुधीर शिरवाडकर सुद्धा आता वयोवृद्ध आहे, जवळजवळ 82-83 वर्षाचे. आणि त्यांनी पण खरंच उत्तम कार्य केलं. म्हणजे उद्धव स्वामींचे सगळी कार्याची जाण ठेवली त्यांनी. आणि मी पण भेटलेली आहे त्यांना. आणि आता तुम्ही पण कधी गेला तर आवर्जून तुम्ही नाशिकला गेला किंवा मुद्दाम तुम्ही टाकळीला जा. टाकळीचा सगळा तो मठ बघा. तो समर्थांनी स्वतःच्या हाताने तो गोमयाचा मारुती जो निर्माण केला तो तिथे बघून तर खरंच अगदी विलक्षण समाधान मिळतं. समर्थांबद्दलच्या त्याच्या भावना उचंबळून येतात. तेवढ्याच भावना उद्धव स्वामींबद्दलचा विचार करून आपल्या भावना उचंबळून येतात. तर तुम्ही कधी जा, टाकळीचा मठ बघा. आणि तिथं गेल्यावर तेवढा मोठा मठ आणि ते आता ते गोदावरी आणि नंदिनीच्या संगमाचं ठिकाण आता काहीतरी फारच भकास झालेलं आहे. आता फारच ते बदललेलं आहे. पण तिथे गेल्यावर तुम्हाला नक्की जाणवेल की समर्थ इथे कसे बसत असतील, इथं उद्धवाची त्यांची भेट कशी झाली असेल, त्याने उद्धवाला कसं सांभाळलं असेल. मुख्य म्हणजे शहाजीराजे भोसले तिथं त्यांना भेटायला आले तेव्हा त्यांनी त्या खालच्या कपारीत किंवा त्या गुहेत
जाऊन कसे त्यांच्याशी बोलले असतील, कसं पुढचं नियोजन केलं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा नक्की आठवतील आणि तुम्हाला एक विलक्षण समाधान मिळेल. तर माझी विनंती आहे की तुम्ही एकदा टाकळीला नक्की जा. असे हे धन्य उद्धव स्वामी आणि धन्य आमचे समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ ताई. खूप छान हो सांगितलं. आणि मुख्य म्हणजे हो. टाकळी ते तेलंगणा केवढा मोठा हा प्रवास आहे. आणि त्या काळात समर्थांनी पण किती म्हणजे पूर्ण भारतभर मठांची स्थापना केलेली, हे फार मोठं म्हणजे आणि आजही अभिमान प्रवासाची वाटावा साधनही नव्हती. नसताना. प्रवासाची साधन नव्हती, पण जे मधले खरंय. मधले मठ होते ना, हा. हेच सगळी दळणवळणाची साधनं होती. हो. म्हणजे पण तरी ते त्यांच्या सगळ्या प्रत्येक त्या ठिकाणी स्थापन हो करत हो करत हो पुढे गेलेत ना ते, त्याच्यामुळे हो हो हो. विलक्षण प्रवास आहे खरी. आणि खूप भारावल्यासारखं खूप होतं त्यांचं अगदी चरित्र अगदी. ऐकताना. म्हणजे मी पण जेव्हा टाकळीला गेले ना, हम्म. तेव्हा पण मला असंच आठवत होतं की कसं ते गिरीधर पंत आणि अन्नपूर्णा बाई कसे तिथून गेले असतील किंवा त्यांनी ते खरंय. कसं ते छोट्या उद्धवाला आणलं, कसं त्यांना अर्पण केलं, मग समर्थांनी या उद्धवाला कसं वाढवलं असेल. म्हणजे तिथं गेलो ना की आत्ताचं जे चित्र आहे आपल्याला पूर्वी काय होतं माहित नव्हतं, पण आपण हा जेव्हा काळ बघितला ना, ते चित्र तिथं तंतोतंत डोळ्यासमोर उभं खरंय. राहतं. खरंय. खरंय. आणि खरोखरीच समर्थांचं एकूणच म्हणजे चरित्र सगळंच म्हणजे मनामध्ये आदर वाढवणार आहे, भारावल्यासारखं होण्यासारखंच आहे. अगदी. उद्धव आपण स्वामींचं पण पण तेवढंच, असेच आता तिथे जेवढं ऐकलं की उद्धव स्वामींचं हो, पण चरित्र तेवढंच मुख्य म्हणजे इतक्या खूप लहान वयात त्यांनी आई वडील म्हणून समर्थांकडेच बघितलेलं आहे, म्हणजे हा पण एक खूप. मोठा भाग आहे. खूप छान. आणि समर्थांच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहणारे कोण तर कल्याण स्वामी, आणि उद्धव उद्धव स्वामी, स्वामी आणि वेणा वेणूस्वामी स्वामी, आकाश स्वामी आणि दिवाकर गोसावी यांची सगळ्यांची कार्य पण म्हणजे आपण ते बघणारच आहे. त्यांची जेव्हा चरित्र बघणारच आहोत, त्याच्यातनं पण आपल्याला हे करणार समजेलच. पण म्हणजे हे जे सानिध्यात राहिलेले म्हणजे किती काय म्हणतात किती भाग्यवान असतील भाग्यवान लोक त्यांना आहेत इतकं खरंच खरंच. त्यांच्या सानिध्यात राहायला मिळालं. म्हणजे समर्थांनी 2 वेळा उद्धव स्वामींना बोलवून घेतलेलं होतं. म्हणजे एकदा हो. त्यांचं अ, नवीन असताना टाकळीचा मठ जेव्हा 12 वर्ष त्यांनी चालवलं, 12 वर्षांनी तीर्थाटनाहून परत आले आणि मग उद्धव स्वामींना त्यांनी तिथली सगळी सोय लाव आणि माझ्या बरोबर आता ये म्हणून तो जो एक काळ हो. आणि जो नंतरचा जो काळ होता की त्यांनी उद्धव स्वामींना बोलवून घेतलं. म्हणजे उद्धव स्वामींवरचं त्यांचं प्रेम आणि त्यांच्यावरचा खरंय. विश्वास किती विलक्षण मोठा होता. असेल खरंच आहे. असं असा मनात आपल्या विचार येतो. येतो येतो आणि उद्धव साहजिक. स्वामींनी शेवटपर्यंत त्यांचा शब्द पाळला आणि हो. त्यांच्या आज्ञेला जागले ते. पूर्ण श्रद्धा सद्गुरूंवरती. हो हो छान. अजून मला असं वाटतं आपले दोन भाग होतील, 2 किंवा 3. हो. काही महत्वाचे शिष्य तर आपल्याला म्हणजे हे घेता मठाधिपती येतील. घेतलेच पाहिजेत. कारण यांचं कार्य खूप मोठं आहे. म्हणजे दिवाकर गोसावी आहेत, अण्णाप्पा निलंगेकर आहेत, हम्म. सीताराम बुवा आहेत, हम्म. अनंत बुवा मेथवडेकर आहेत, असे अनेक आहेत. त्यांचा आवाका त्यांच्या चरित्राचा किंवा कार्याचा जरी लहान असला तरी त्यांचा तो त्या प्रांतातच समर्थांनी का विश्वास ठेवून त्यांना आधिपत्य दिलं त्या मठाचं, हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणजे वेणास्वामी, दिवाकर गोसावी, कल्याण स्वामी आणि उद्धव स्वामी ह्या चौघांची चरित्र आणि यांचं कार्य तर खरंच महान आहे. आणि म्हणजे ते आपल्याला मार्गदर्शक ठरेल. ती घेणार आहोत की ते तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत नक्की नक्कीच पोहोचले पाहिजेत. नक्की नक्की नक्की. मी नक्कीच सगळं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन. कोणाला काय विचारायचंय का, नितीन दादा? नाही मी टाकळी बघितलेलं आहे आणि मी नाशिकला जातो त्या टाकळी आवर्जून बघतो. टाकळीला हो आम्ही नक्कीच जातो. हो. आता ही माहिती ऐकल्यानंतर त्या संदर्भाने आता आम्ही बघू आता म्हणजे काय बघले तिकडे. हो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. म्हणजे हो. तेव्हा आपण तिथं ठिकाणाला गेला ना की तिथं काय जे शिलालेख असेल किंवा करेक्ट बोर्ड आहे. लावला असेल आपण तेवढीच निवडक माहिती वाटतो. पण आता आपल्याला
उद्धव स्वामींच्या जन्माच्या आधीपासूनचा बरोबर सगळा आहे. इतिहास आपल्याला माहितीये. त्याच्यामुळे खरं म्हणजे आहे. वैयक्तिक माझंही तसंच झालं की कनेक्ट होतं टाकळीचं त्या मी त्या जागेशी आपण. जसं गेलं ना की बरोबर तस तसं मला सगळे हे प्रसंग मला तिथं आठवायला लागले. आठवतात. खरं आहे, खरं आहे. शिबिराला आलात की आपण एकत्र जाऊया. Yes, हो, yes. नक्की. येस येस. आपण आता असंच करू की आपला म्हणजे शिबिर आणि ते पुढच्या शिबिरातला जो मधला हो काळ आहे हो, ना, मधला काळ आहे आपण त्याच्यात. खरंच आपण भेटी द्यायला सुरुवात करू. नक्की म्हणजे नक्की. त्याची कारण आता कसं जसजसं आपण ऐकून अभ्यास करू ना, ती हो, एक प्रकारे त्या स्थळाबद्दलची उत्कंठा पण वाढत वाढते. जाते. आणि हे आत्मीयता वाढत जाते. ऐकल्यावर त्या स्थानाला गेलं ना, की ते जे आठवणारं जे असतं ना, ते आणखीन छान अतिशय वाटेल. समाधानकारक असतं. नक्की नक्की. खरं आहे, खरं आहे. आपले बरेच मेंबर आहेतच आपल्या शिबिरामध्ये, त्याच्यामुळे मधला आपला जो 12 ते नाही, नाही. 4चा. आपण खरंच आपण म्हणजे एक ठरवलं ना, की आपण 1, 2, अडीच महिन्यांनी कुठल्या तरी एका ठिकाणाला आणि भेट सगळी द्यायची. महाराष्ट्रातलीच आहेत. एक हो, 2-4 ठिकाणं जी आहेत ती बाहेरची आहेत. पण आपल्या जवळची, आपल्या जवळपासच्या जिल्ह्यातली तर बघायला जाऊच काहीच शकतो. हरकत नक्कीच नाही. नक्कीच नक्कीच. म्हणजे त्या सहलीत आपण असं पण करू शकतो, की एकदम 1, 2, 3 ठिकाण आपल्याला बघता येतील का? असं हो, पण आपण प्रयोजन करू शकतो. करता येतं नक्कीच. हो, या हो. या शिबिरापासून आपण सुरुवात करू. नाशिक हो. टाकळीपासून सुरुवात करूया. अगदी, अगदी. पहिला मठ, पहिला शिष्य, पहिला महंत अगदी अगदी. टाकळीला जाऊन येऊयात आपण. अगदी नक्की. आपणही सुरुवात तिथून करूया. करूयात, करूयात. आणि आपण नाशिकमध्ये जाऊ म्हणल्यावर तर काय आपण होणारच म्हणजे मला आहोत तर एकत्र. वाटतं आपला शेवटचा दिवस सगळा तो कार्यक्रम संपला ना, की हो, आपण त्याच किंवा दिवशी मध्ये पण सगळेजण आपले 10 टाकळीला दिवस जाऊया. आहेत तसे आपण एक टाकलेला तर सहजच किंवा जाऊ. त्या मधला जो आपल्याला जो वेळ मिळतो ना त्याच्यात नक्की. टाकळी सहज होते. हो काहीच हो, हो. अगदी जवळ आहे. अडचण नाही. नक्की नक्की नक्की. करूयात, नक्की करू. चला, हो. धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.